1200 कोटींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणी आता ईडीने ड्रग्ज तस्कर नवीन चिचकारवर गुन्हा दाखल केलाय। त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेची तपासणी सुरू झाली आहे। चिचकारच्या 10 कोटी रुपयांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली। त्यात 15 बँक अकाउंट्स आणि महाराष्ट्रातल्या 5 मालमत्तांचा समावेश आहे। नवीन चिचकार पाकिस्तानी ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात असल्याचं समोर आलं। चिचकार आणि त्याचा भाऊ धीरज आंतरराष्ट्रीय स्तरावरील ड्रग्ज नेटवर्कचा मास्टर माइंड असल्याचा आरोप आहे। तर चिचकारची मोडस ऑपरेंडी काय होती ते पाहूया। चिचकार बंधूंचे पाकिस्तानी अमेरिकन ड्रग्ज माफिया कुतुबुद्दीनशी संबंध आहेत। टांझानियाच्या कासिम हुसेनने चिचकार अलीची गाठ घालून दिली। तर भारतात कोकेनची तस्करी त्याची कमाई थायलंडचे क्रिप्टोकरन्सीद्वारे फिरवली। 2021 मध्ये चिचकार नेपाळ मार्गे फरार होऊन यूएई, यूके आणि थायलंडमध्ये गेला। तर मलेशियात अटकेआधी त्याने वेनुआटू इथे पासपोर्टही मिळवला। थायलंडच्या फुकेटमध्ये 2 कोटींची आलिशान प्रॉपर्टी खरेदी करण्यात आली। अमेरिका, यूएई, कॅरिबियन देशातही चिचकारची गुंतवणूक आहे। रावेन या नावाने ड्रग्जचा पुरवठा तो करायचा। अमेरिकेतले वॅट, टॅफी या सप्लायर्सकडनं कोकेन, हायड्रोपोनिक गांजा मागवायचा। तर क्रिप्टोकरन्सी यूएसडीटी ट्रोनलिंक वॉलेटद्वारे तो व्यवहार करायचा।